ज्यांचं वय 75 त्यांनी सत्ता त्याग करा, युवा शक्तीच्या हाती सत्ता द्या, संजय राऊतांचा टोला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून युवा शक्तीचे आभार मानले असतील तर मीही मोदींचे आभार मानतो. हा देश कायमच युवा शक्तीच्या माध्यमातून पुढे गेलेला आहे. त्यामुळे ज्यांचं वय 75 झाले त्यांनी सत्ता त्याग करून युवा शक्तीच्या हाती सत्ता द्यावी, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींना लगावलाय. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरील भाषणावर हल्ला चढवला. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना युवा शक्तीसाठी मोठ्या घोषणा केल्या. देशाच्या विकासाची चावी तरुणाईच्या हातात असल्याचं मोदींनी म्हटलंय आणि यावरून राऊत यांनी मोदींवर हल्ला चढवला आहे. या देशाची जडणघडण आणि मोकळा श्वास घेण्याची संधी प्रत्येक वेळी युवा शक्तीने दिलेली आहे. भगतसिंगांसारखे तरुण फासावर गेले. जंतर मंतरवरच्या आंदोलनाने देशाभोवतीचा गळफास काढण्यासाठी, श्वास मोकळा घेण्यासाठी देशाला गदागदा हलवलं आणि त्यामुळे मोदींनी युवा शक्तीचे आभार मानले असावेत. त्यामुळे मीही मोदींचे आभार मानतो. हा देश कायम युवा शक्तीच्या माध्यमातून पुढे गेलेला आहे. त्यामुळे ज्यांचं वय 75च्या पुढे गेलं आहे त्यांनी सत्ता त्याग करून युवा शक्तीच्या हाती सत्ता दिली पाहिजे आणि हीच आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला खरी मानवंदना राहील, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. या देशाची जडणघडण आणि या देशाला मोकळा श्वास घेण्याची संधी प्रत्येक वेळेला युवा शक्तीनंच दिली. भगतसिंगासारखे तरुण युवा हे फासावर गेले आणि आतासुद्धा जंतर मंतरवर जे आंदोलन झालं ते देशाच्या भोवती, स्वातंत्र्याच्या भोवती जो गळफास बसलेला आहे तो दूर करण्यासाठी झाला आणि मोकळा श्वास व्हावा या देशाचा म्हणून झाला. त्याच्यामुळे युवा शक्तीनं या सरकारला गदागदा हलवला आहे आणि म्हणून देशाच्या प्रधानमंत्र्यांनी युवा शक्तीचे आभार मानले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. हा देश कायम युवा शक्तीच्या माध्यमातूनच पुढे गेला. त्याच्यामुळे ज्यांचं वय 75 वर्ष आहे त्यांनी सत्ता त्याग करून युवा शक्तीच्या हाती सत्ता दिली पाहिजे. हीच आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला खरी मानवंदना राहील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.